नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर दुपारचे वाजलेले आहेत 12. तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटलं असेल जत्रेच्या 1 दिवसाच्या आधीचं जागरण, सप्तशती पाठ, परत आमच्या गावदेवीची आरती, हे सगळं काही तुम्हाला ह्या आधीच्या व्लॉगमध्ये बघायला भेटलं असेल. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर मी शीतल प्रवीण वैती, तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर चला, आमची मंडळी पण आलेली आहेत आता इथे. हे बघा, सगळेजण येतच आहेत. आता आम्ही निघालो आहे देवळात जायला, पाया पडायला. चला चला पटापटा, उशीर झालेला आहे. चला, आता सगळेजण आम्ही चाललेलो आहेत देवळात. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सगळी दाखवली तयारी देवळातली. आता पुन्हा एकदा परत दाखवणार. चला, देवळात भेटूया. तर मंडळी, आता मी देवळात आलेली आहे, पण देवळाच्या बाहेर खूप भली मोठी रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी. बघा, या सगळ्या महिला दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभ्या राहिलेल्या आहेत. आणि इतकं सुंदर डेकोरेशन होतं ना, खूप छान. आणि देवळाला पण सगळं असं नारळ लावलेले होते, कोणाकोणाचे नवसाचे असतात ते. आणि या वर्षीचं डेकोरेशन खूप सुंदर होतं. बायका बघा, ऊन एवढं होतं पण ना अजिबात वाटत नव्हतं, कारण की इथे ना मोठे मोठे सगळे फॅन लावले होते. हे बघा, सगळ्या बायका ना, सगळ्या महिला अगदी वाट बघतायत कधी दर्शनाला आम्हाला नंबर येईल. आणि वरती छत बांधलं होतं, तसं मांडव घातला होता. आणि रांगेमध्ये सगळ्यांसाठी अगदी पाणी म्हणू नका, सरबत म्हणू नका, ह्या सगळ्याची सोय अगदी व्यवस्थित केलेली. एवढं ऊन होतं ना, पण जरासुद्धा ऊन लागत नव्हतं. हे मोठे मोठे कूलर लावले होते. इथे आहे बघा, हा कूलर आहे ना, असे मोठे मोठे कूलर लावले होते. त्याच्यामुळे बायकांना एवढं काही वाटत नव्हतं. पण खूप भली मोठी रांग लागली होती. पार अगदी बाहेरपर्यंत रस्त्यावर लाईन गेली होती. बघा, बायका आधीच कसं घरात कामं करून कंटाळतात, आणि पुन्हा एवढी लाईन, भरपूर लाईन होती. आणि इथे आमची भारती मावशी पण आलेली दर्शन घेण्यासाठी. हे बघा, गर्दी एवढी होती ना, खूप गर्दी होती. पण आम्हाला दर्शन व्यवस्थित झालं, छान झालं. थोडा वेळ तर लाईनीत उभं राहिलंच पाहिजे. आता सगळेजण आहे मध्ये, तसे ओळखीचे भरपूर होते देवळाच्या तिथे आतमध्ये जाण्यासाठी. पण आम्ही नाही गेलो, आम्ही लाईनीतच उभं राहिलो. दर्शनासाठी लाईनीत उभं राहिलेलं अति चांगलं. अगदी शॉर्टकट न मारता, ओळखीनी न जाता सगळ्यांबरोबर लाईनीत उभं राहिलेलं खूप चांगलं. तर हे बघा, आता इथून मी पुढे जाणार आहे. तिथे पण पुढे काय काय चालू आहे सगळं काही, ते पण दाखवणार आहे. चला बघूया आता आपण. आणि हे बघा, या वर्षीची थीम आहे आमची तुळजाभवानी मातेची आहे. हे बघा, किती सुंदर बनवलं होतं हे डेकोरेशन. इतकं छान, अगदी तुळजाभवानी माता अगदी अवतरलीच आहे असंच वाटत होतं. इथे देवळात आतमध्ये सुद्धा सगळेजण रांगेत उभे होते दर्शनासाठी. हे बघा, हे सगळे तिलक ना अगदी मस्त मळवट असे बनवले होते. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं. हे बघा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मळवट लावले होते. आणि दोन्ही साईडनी बायकांना दर्शन चालू होतं, पण अगदी व्यवस्थित, गोंगाट नाही, काही नाही, व्यवस्थित दर्शन सगळ्यांना होत होतं. चला, पुढे आपण बघूया काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे. ते तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून दाखवतेच आहे मी तुम्हाला. ठीक आहे? हे बघा, किती छान आहे आतमध्ये, सुंदर असं दर्शन झालेलं आहे. हे बघा, ही आहे आमची गावदेवीची कुकाई मामामध्ये. इथे पण अगदी अजिबात धक्काबुक्की करत नव्हते, छान दर्शन देत होते सगळ्यांना. घाई गडबड नव्हते करत, व्यवस्थित छान असं दर्शन देत होते. ढकलं काहीच असं चाललेलं नव्हतं. सगळेजण रांगेत उभे आहेत. ते बघा, आता आम्ही पण जाते आता रांगेत उभं राहायला. हे आहे रक्षक आहे, हा आमच्या देवळाच्या बाहेर ते आहे, देवीचा रक्षक आहे तो आहे इथे. आता मी जाते. बघा, सगळं डेकोरेशन इतकं सुंदर झालेलं. हा कलश होता आणि हा मळवट असा देवळाच्या बाहेर बनवलेला होता. लोकांचे नवसाचे नारळ होते, छान छान लावलेले सगळ्यांनी. आम्ही पण 5 नारळाची तळी भरली होती तिथे बांधून असे. हे बघा, हे पण सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आता बघूया आपण काय काय अजून आहे ते. तर मी वेळ नाही घालवत, पटापट जाते लाईनीत उभं राहायला.
इथे पण बायका आहेत, त्या ऑर्केस्ट्रा चालू आहे त्यांचा, ते गाणी वगैरे बोलत आहेत. त्यांचे जे भक्तिगीतं वगैरे लावलेली होती, कोळी गीतं लावलेली होती, ते सगळं काही बोलत होत्या त्या बायका. छान अगदी आनंदाने नाचून बोलत होत्या. सुंदर वाटत होतं, अगदी छान. हे बघा किती छान एकसारख्या साड्या नेसून होत्या आणि छान छान गाणी बोलत होत्या. वेगवेगळ्या देवीची सगळी गाणी बोलत होते. भक्तिगीतं चालू होती यांची आणि ऐकणारे प्रेक्षकसुद्धा भरपूर आहेत. चला आता आपण जाऊया पुढे. इथे सगळे बाहेरून येणाऱ्या, म्हणजे देवळातून पाया पडून बाहेर येतात. इथे आमचा दादा प्रसाद वाटायला आहे. माझा मोठा भाऊ आहे. हा बघा, हा प्रसाद वाटायसाठी इथे उभा राहिलेला आहे सगळ्यांना. हे शंकराचं देऊळ आहे आमचं इथे. छान अगदी व्यवस्थित सोय केली होती. अगदी अजिबात म्हणजे असं धक्के बुक्के कोण करतच नव्हते. सगळेजण लाईनीत उभे आहेत. सगळं चाललेलं होतं. जाते आता लाईनीत उभं राहिलं. सगळे लक्ष्मणला इथेच उभं ठेवलं. आता आम्ही जातो आहे पुढे. त्यासाठी चला. श्री गणेश सांस्कृतिक मंडळाचे मध्ये खूप तुळजाभवानीचं हे केलेलं आहे. हे बघा, धन्यवाद. कोणी ग्रामस्थ बंधू मित्रमंडळ एवढे नारळ लावलेले गणेश सांस्कृतिक केले बघा, मस्त सेवा केली. करायची, त्याबद्दल श्री गणेश सांस्कृतिक मंडळातर्फे 2 शब्द बोलू इच्छितो. श्री गणेश सांस्कृतिक मंडळ हे 2 वर्षापूर्वी उदयास आलेलं मंडळ आहे आणि या मंडळामध्ये आम्ही इथे लाईनीत आपला संपूर्ण सगळं घेऊन इथे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी श्री गणेश सांस्कृतिक भरपूर लाईन लागलेली आहे. मागेपर्यंत लाईन भरपूर आहे, म्हणून आम्ही पण लाईनीत उभे राहिलेले आहे, मध्ये घुसलेलो नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संध्याकाळी पालखी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्याच या व्हिडिओमार्फत. तर संध्याकाळी पालखीचं दर्शन पण तुम्हाला मी घडवेल. तर देवळासाठी पाया पडायचं आहे, जायचं आहे, म्हणून लाईनीत उभे आहोत. सर ते मासा बघा किती छान बनवलं आहे. बाहेर, दाराच्या बाहेर शोपीस आहे आणि इथे तुळशी वृंदावन केलेलं आहे. हे देऊळ बाहेरून पण खूप छान सजवलेलं आहे. काल फुलांची आरस दाखवली मी करत होते तेव्हा. हे सगळं असं बाहेरून सजवलेलं आहे देऊळ छानपैकी. चला आता आमचा नंबर जवळ आलेला आहे. ते सगळेजण पाणी देत आहेत, सरबत देत आहेत सगळ्यांना थंडगार. तुळशी वृंदावन किती छान सजवले. आता आम्ही इथे सगळीकडे लाईनीत आहोत. देवळात आम्ही पोचलेलो आहोत. इथे तुळजाभवानीची सगळी थीम आहे देवळामध्ये, म्हणून इथे हे सगळे असे मळवट लावलेले आहेत. तर आता आम्ही देवळात आलेलो आहोत आतमध्ये. हे बघा, आणि आता आम्ही दर्शनासाठी लाईनीत आहोत. बघा सगळेजणांचं दर्शन घ्यायला चालू आहे. तर आमचा पण आता नंबर येईल आणि थोड्याच वेळात आम्ही पण दर्शन घेऊ. हे बघा आम्ही रांगेत उभे आहोत. इथे आलेलं आहे, एकीच्या वारा अंगात आलेला आहे. सगळे दर्शनासाठी छान आणि तयाऱ्या तर सगळ्यांनी इतक्या सुंदर सुंदर केल्या होत्या. थोड्याच वेळात आम्हालाही दर्शन आहे. हे बघा, ही आमची कुकाई देवी आणि शीतला देवी असे 2 आहेत. ती छान त्या दिसतंय बघा, किती इतकं सुंदर. आणि हा देवारा आत्ता नवीन केला होता. वरती बघा फुलांत किती सुंदर केले, मस्त. आणि नंतर आम्ही फोटो पण काढले. हे बघा फोटो काढत होतो. भजनी मंडळ आलेलं आहे बघा. सन्मान्य श्री अलंकार
आमच्या सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. मस्त छान दर्शन झालं आम्हाला. पटकन लाईनीतच होतो, छान दर्शन झालं आणि आता घरी निघालो आहोत आणि आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. जत्रेत फिरणार आहोत, परत संध्याकाळची पालखी, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला आता संध्याकाळी भेटूया, ठीक आहे, चला. आता आम्ही पुन्हा जत्रेमध्ये फिरायला आलो आहोत. इथे फुलं बघा किती छान आहेत, मस्त अशी छान अशी फुलं विकायला ठेवलेली आहेत. सुंदर सुंदर आहेत, एकदम छान, खूप छान छान आहेत फुलं, मस्तपैकी खूप मांडलेली आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही पुढे पण जाणार आहोत. तर पालखी निघालेली आहे ह्याच्यातून देवळातून मगाशी,
ते पण तुम्हाला सगळं माझ्या या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर चला आता आपण जत्रा फिरूया जरा. ते छान छान अशा वेण्या सुद्धा आहेत. मस्त मस्त वेण्या आहेत विकायला. इथे हार आहेत. इथे मस्त मुलं पाळणा इथे ह्याच्यात खेळत आहे ट्रॅम्पलिंगमध्ये. खूप काय काय आहे मस्त जत्रेत बघायला. हे बघा भरपूर वर्षानंतर जत्रेत आले, जरा बरं वाटते जत्रेमध्ये. इथे डायमंडचे सेट्स आहे, मंगळसूत्रे आहेत. हा खूप सुंदर सेट आहे बघा, छान सेट आहे हा. हे आहे ते विकायला बसलेले आहेत. सुंदर सेट आहे ना, छान आहे तुमच्याकडे मंगळसूत्रे. आपलं हे सगळं आपण नेहमी हे करतो. हां कुठे पण असला जत्रा वगैरे. अच्छा. गळ्यातले कानातले आहेत, हेरिटेज. खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत, पण डिझाईन खूप छान छान आहेत. मस्त मस्त आहे डिझाईन. हे विक्टोरियनमध्ये आहे, हेरिटेजमध्ये पण ठेवतात. हे डायमंड कुठले आहेत मग? हे विक्टोरियन प्राईसमध्ये. हेरिटेज ते दुसऱ्यामध्ये पॅटर्नमध्ये आहे. हे हार पण हे सुंदर हेरिटेजमध्ये सुंदर आहे. चंद्रपूरमध्ये भैया हो, हे पण छान आहे, मस्त आहे. कानातलं पण सेम पॅटर्न. हे जास्त असं 350 रुपये. हे अच्छा. आपलं हेरिटेजमध्ये बघा, हे 400 रुपये. अच्छा छान आहे छान. हे इनविजिबलमध्ये 100 रुपये. लिपस्टिक आहे 100 रुपये. 50 रुपये. लायनर आहे 50. खूप छान छान आहे टिपा त्यांच्याकडे. वगैरे पण असतात. अच्छा. थँक्यू थँक्यू. ते छान छान अशा सुंदर अशा देवांच्या मूर्त्या आहेत. हे आजोबा बसले तिथे विकायला. शंभरला 3 कर. ओके. ते स्कूटर पण आहे बघा, किती छान स्कूटर बघा, किती छान छान आहे. आणि हे छोटेसे पिलू पिलू आहेत, कोंबडीचे पिल्लू. हे पाल पण आहे ते बघा, खेळायला मस्त केले. ही जत्रा छान भरलेली आहे आमच्याकडे. अशी जत्रेमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे. हे बघा सगळेजण घेतात. हे विक्रे कोमल, गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे. सगळेजण खरेदी करतायत. खूप छान खरेदी झालेली आहे सगळ्यांची. खूप काय काय आहे आपल्या बायकांसाठी, तर खूप काय काय आहे. मस्त बँगल्स आहेत, मंगळसूत्री आहेत. हे बघा इकडे सगळं विकायला बसलेलं आहे. त्या खूप छान छान काय काय आहे इथे विकायला, भरपूर आहे. हे बघा जत्रा जत्रा कुंकाई देवीची, गावदेवीची जत्रा आहे आमची, म्हणून तुम्हाला जत्रेचं सगळं दाखवते मी आज. आणि हेही सांगेन की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पालखी मगाशी गेली तेही तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमधून. आता मी तिकडे आमच्या जुन्या घराकडे जाणार नाही आहे पालखीसाठी, तर इथूनच दाखवले. बघा काकू पण भेटले आमच्या रस्त्यातच. चला फिरूया आपण. मंगळसूत्राचे प्रकार बघा केवढे आहेत, मस्त मस्त आहे. छान आहेत. कानातले पण यांच्याकडे खूप छान छान लावलेले चला आता आम्ही दमलेलो आहोत जत्रेत फिरून. जत्रा जत्रा जत्रेत फिरलो मस्त. गर्दी किती गर्दी आहे ना. आकाश पाळणा वगैरे सगळं जराशी डाळ काढायची आपल्या.
टेडी बिअर वगैरे सगळं आहे बघा. पेऱ्या, पाळणे, माळी, काय काय आहे. चला आता जातो घरी, पुढे पुढे जातो. अजून पण दर्शनाला चालू आहेत लोक सगळेजण. सगळं फिरून झालेलं आहोत. आता चाललोय घरी. बंदरावर पण आता आमच्या तिथे, जिथे आमचं जुनं घर आहे तिथे पालखी जाते, पण आता आम्ही तिथे जाणार नाही आहोत. आता इथूनच आता घरी जाऊ. बघू, गेलो तर दाखवता आलं तर तेही दाखवीन. बंदरावरचं आमच्या पालखी तिथे जाते ते. चला, जत्रा फिरून दमलो. फुलं खूप छान छान फुलं आहेत, एकदम सुंदर फुलं आहेत, मस्त मस्त फुलं आहेत. बघू ग, हे बघा किती छान आहे, मस्त आहे. एका मंडळी इथे कॉलनी ही खूप छान आहे, खेळायला खूप पैस जागा आहे बघा, मस्त. आणि इथे वरतीच फर्स्ट फ्लोअरला माझी बहीण राहते. हे अंबर गॅलेक्सी म्हणून आहे, हे इथे आहे राहायला माझी बहीण. तर तिथेच आम्ही आलेलो आहोत राहायला. इथे वरती पुढे माझी वहिनी पण राहते. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण आता दमलो आहे. चेहरा बघताय माझा कसा झालेला आहे. इथे ही मुलं क्रिकेटचे शर्ट घालून मस्त खेळायला खूप मोठं आहे, खूप छान आहे. तर चला, आजचा ब्लॉग आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा, ठीक आहे. तर चला, पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. चला तर मग आता निघूया, वरती जाते, खूप दमलो आहे आता. पहिले जाऊन ना, पालखी आता जुन्या घरी जाणार आहे, पण आता मी जाणार नाही आहे. गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर आहे एंट्रन्सला इथे, छान. चला आता जाऊया वरती. सगळ्यांना गुड नाईट, हर हर महादेव.